गाथा मानव विकासाची. मानवाच्या बुद्धीचा पाया आणि प्रगतीचे गगन ही केवळ शब्दांची सांगड नाही, तर युगानुयुगे घडत आलेली ठसकेबाज कहाणी आहे. ऋषींच्या आश्रमात ज्ञानाची ज्योत पेटली आणि आज प्रयोगशाळांच्या दिव्यांनी ती तेजोमय केली आहे. चाक शोधणाऱ्या मानवाच्या हातांनीच आता रॉकेट आकाशात झेपावलं. मातीच्या चुलीपासून ते संगणकाच्या पडद्यापर्यंतचा हा मानवानं घडवलेला इतिहास आहे. भूतकाळाचा पाया घट्ट असल्यानेच मानवाने आधुनिकतेचं आकाश गाठलं आणि हाच प्रवास प्राचीनतेकडून आधुनिकतेकडे मानवाच्या सामर्थ्याची शाश्वत गाथा ठरतो. चला तर मग उलगडूया या खास व्हिडिओमधून मानव प्रगतीच्या इतिहासाची पाने, ज्या पानात आहे इतिहास अश्मयुगापासून ते आजच्या AI तंत्रज्ञानापर्यंतचा. नमस्कार, मी प्राध्यापक सचिन गीते आपल्या नादमाय मराठीचा या YouTube चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. वादळांचा तो रवरवनाद, आकाशी विजेचा लखलखाट, भयामधून जन्मली आशा, ठिणग्यात माणसाला दिसली वाट. दगडात उमगला अग्नी, त्याच्या ज्वाळात शोधली दिशा. तोच अग्नी जीवाला ऊब, तोच अग्नी प्रगतीचा पहिला ध्वज. शेकोटी भोवती जमत गेले मनात उजळणाऱ्या कथा आणि स्वप्न. सामुदायिकतेच्या वेलींवर नवसंस्कृतीची लागली फळं. भांडी झाली मातीची, धुपात आकाश पिघळलं. आगीच्या त्या शिकवणीने यंत्रांनाही लाभली नवी चाल. जेव्हा चक्र फिरले पाहिले, डोंगरावरून ओघळलेली ठेव. चाक ते सभ्यतेचे चिन्ह, त्याने झाला प्रवास नव्याचा. बैलगाड्यातून रथातून गतीची उडाली मानवी जात. स्पोकवाल्या त्या चाकांनी जगास दिला नवा आकार. तांब्याने दिली शुद्धता, कथिलाने बांधली कांस्य शृंखला. कांस्याच्या तेजात नांगर झाले, घोड्यांची बळकट झाली शर्यत. भाले, मूर्ती, मुद्रांचा नाद, कारागिरीचा झाला उत्सव. शस्त्र, शास्त्र, व्यवहार, कला, नवचक्रांच्या उंबरठ्यावर अवघा झाला जमाव. मग आले काळजाचे लोखंड, शास्त्रांचा झाला नवा ज्वाज्वल्य काल. लोहमार्गांची रचना झाली, नांगरांनी उमगले अन्नाचं कोठार. सिंधूचा तो अभिमान, अशोकाचे स्तंभ बोलके ठसे. धातूचे हे अणुजणू नवयुगाच्या पायावर लिहिले छान छाप जसे नवे. लिहिण्याच्या त्या पहिल्या रेघांनी इतिहास घडवले नवे. वेदांची गूढ मंत्रमाला, महाकाव्य ग्रंथ, स्मृतीचे ठसे. मौखिक परंपरेला सापडले लेखी अमरत्वाचे धडे. ज्ञानसिंधूने झाले अवघे सर्व दिशांना सुपीक रान. शून्याच्या त्या आर्यभटाच्या मोहराने खुलले विश्व. गणिताच्या चौकटीत बांधले आकाशाच्या गणनांचे सृष्टीपुष्प. भास्कराचार्यांच्या लीलावतीने बीजगणिताचा केला जयघोष. त्रिकोण, वर्ग, वर्तुळ साऱ्या अंकांच्या सागरात धरले हौस. मग आले दुर्बिणीतून तारे आणि सूक्ष्मदर्शकात अवघे जीव. गॅलिलिओच्या सत्य प्रणालीसाठी झाला युगाचा संघर्ष तीव्र. न्यूटनने शोधले आकर्षण, आईन्स्टाईनने विस्फोटांचा खेळ रंगविला. शास्त्र, सत्य, संशोधनांनी विश्वाला साथ दिली तीव्र. तीच साथ ठरली वाळवंटातील पाण्यासारखी शांत आणि निर्मळ. औद्योगिक कडाक्यातून पेटली मानवाची नवचळवळ. बाष्प, वीज, लोहमार्गांचे सूर, ध्वनीच्या लाटेवर लिहिली नवी नवी पर्व. एडिसनच्या दिव्यांनी रात्रीची गूढता विसरली रात्रभर. बेल, मोर्स, डायमलर सगळ्यांनी पुढचा युगमार्ग केला आणि उजळली हो सृष्टी अवघी. माहितीचा स्फोट झाला,
डिजिटल लाटांनी झाकोळले तट, स्मार्टफोन, सॅटेलाइट, एआयच्या स्वप्नांनी उडवला मतमतांतरांचा पट. पण त्याच वेळी निर्माण झाली दरी, ज्ञान व अज्ञानाची सरहद्द. त्या दरीतून उमगला प्रश्न, सारं काही हाताळू शकेल का हा मानव मनोधैर्य? आरोग्याची गाथा सांगणारे चरक, सुश्रुत, वाग्भट आणि नागार्जुन. वनस्पतींच्या शास्त्रातून, शल्यकलेच्या महाकाव्यातून दिला जीवनार्थाचा पुनःशोधन. रसशास्त्र, निदान, आयुर्वेद साऱ्या वाटा ठरल्या दीपस्तंभ. प्राचीनतेच्या प्रकाशात आधुनिकतेने साकारला नवसंवेदनांचा संघ. ही मानवाची वाट, शोधाची वाट, ज्ञानाच्या प्रकाशातील यात्रा, जिथे स्वप्न हेच दीप आहेत आणि उत्तर सदैव शोधात असलेली मात्रा. विज्ञानाची कास धरा, अज्ञानाचा नाश करा. हीच आहे भविष्याची शपथ, हीच मानवतेची नवी बिनधास्त भरारी. हाच आहे खऱ्या नवमानवाचा ध्यास, हाच आहे खऱ्या नवमानवाचा ध्यास. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.